सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे केवळ सारा नारायण. संस्कृत सुभाषित आहे, अज्ञस्य दुःखौघमयं न्यस्यानंदमयं जगत. अज्ञस्य दुःखौघमयं न्यस्यानंदमयं जगत. अंधं भुवनमंधस्य प्रकाशन्तु सचक्षुषः. अज्ञस्य दुःखौघमयं न्यस्यानंदमयं जगत. अंधं भुवनमंधस्य प्रकाशन्तु सचक्षुषः. अर्थात अज्ञानियासी जग दुःख रूप, तेती ज्ञानियासी सुख रूप असे. अंधासी जग आंधळे राई, परी डोळसासी ते प्रकाश पूर्ण असे. जो सदसत विवेक ज्ञानी असतो अशा माणसासाठी हे जग सुखरूप म्हणजे ज्या जगाचे रूप, निधान किंवा ऐश्वर केवळ आणि केवळ सुखच, आनंदच आहे असे असते. मात्र जो अज्ञानी आहे किंवा ज्याचे पाशी सदसत विवेक ज्ञान नाही, त्यासाठी हे जग दुःखरूप म्हणजे दुःख निधान किंवा वाळवंटातील होरपळी सारखे केवळ यातनादायी, भाजून काढणारे, म्हणून अस्वीकार योग्य, नको नकोसे वाटणारे असते. ज्ञानात जो जागा त्याचेसाठी हे जग आनंद क्रीडेचे स्थान असते. मात्र जो अज्ञानी किंवा ज्ञान पातळीला झोपलेला तमोगुणी असतो त्याचेसाठी हे जग बंदिशाला किंवा दुःख भोग स्थलच असते. ज्ञानी अशी हे जग प्रयोगशाळेसारखे नवनवीन अभ्यास, बोध, शोधाचे ठिकाण असते. मात्र जो अज्ञानात झोपलेला त्याच्यासाठी जग अंधार कोठडीच असते. आंधळ्याला सारे जग अंध आणि डोळसासाठी सारे जग प्रकाशपूर्ण तेजो विलसितच असते. सज्जनांसाठी हे जग सज्जनांची वस्ती असलेले व सर्वत्र भगवत भक्तीचे मळे फुललेले असते, ईश्वरी असते. मात्र दुर्जनांसाठी हे जग दुर्गती, हीच जेथे सरते शेवटी प्राप्त होऊ शकते असे कुपिक म्हणजे दुःखाचे वाईट पीक हाती येणारे, यातना दुःखदायी कुरणासारखे किंवा शेतासारखे असते. सारांश जशी दृष्टी तशी सृष्टी. सज्जनांसाठी जग सज्जन वस्ती, दुर्जनांसाठी परी जग कटकट नसती. डोळसासाठी जग ज्ञानदीप, अंधासाठी परी तेची अंधार वाट. सज्जनांसाठी हे जग म्हणजे सज्जनांची वस्ती आहे. दुर्जनांसाठी हे जग म्हणजे नसती कटकट आहे. डोळसासाठी जग म्हणजे ज्ञानरूपी दिवा आहे आणि अंधासाठी म्हणजे दृष्टीहीनासाठी हे जग म्हणजे कधीही न संपणारी अंधार वाट आहे. या जगात ज्ञानियासाठी सर्वत्र देव, दिव्यत्व व प्रभुसत्ता व्यापून उरलेली असते. त्या कारणाने हे जग आनंद भूमीत असते. आत्मोपनिषद पान 174 वरती देव नाही ऐशी जागा कोठे कैसी असे एक छोटे गाणी काव्य आहे. ते काव्य असे सांगतं, आकाशीचा रंग, फुलांचा तो गंध, मेघाची ती वृष्टी, देवाची ही सृष्टी. देव येथे आहे, देव तेथे आहे, देव नाही ऐशी जागा कोठे कैसी. देव कोठे आहे, देव कैसा आहे, देव आम्हा तुम्हा घरी राहत आहे. देव सदा आहे, देव सदा आहे, सर्वांतरी देव सदा शिव आहे. सर्वांच्या हृदयात सदा शिव म्हणजे आत्मा परमात्मा रूपी देव आहे असे ज्याला कळते त्यालाच परमेश्वरी ज्ञानाची खूण कळलेली असते. आणि ज्ञानामध्ये जो जागा असतो त्याच्यासाठी हे जग देवभूमी, आनंदभूमी किंवा आनंद क्रीडा करायची एक तऱ्हेची क्रीडाभूमी असते. किंवा नेहमी जे आपण वरच्यावर सांगतो ते स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण, अवघा भरला नारायण, मुळे मुळी आता अधिक उणे पण केवळ सारा नारायण. स्पर्श म्हणजे त्वचा, गंध म्हणजे गंधाचं ठिकाण नाक, रुची म्हणजे रुचीचं ठिकाण जीभ, दर्शन म्हणजे दर्शनाचं ठिकाण डोळे, आणि श्रवण म्हणजे ऐकण्याचं ठिकाण कान. म्हणून स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण, अवघा भरला नारायण, नुरे मुळी आता अधिक उणे पण केवळ सारा नारायण. म्हणजे सर्व ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी खचाखच जो भरून राहिलेला आहे तो केवळ आणि केवळ नारायण आहे. नारायण म्हणजे ब्रह्मसत्ता किंवा
परमात्म तत्व किंवा नारायण म्हणजे ब्रह्मप्रकाश हेच ज्याचं वैभव आहे तो, म्हणजे ब्रह्मप्रकाश हेच वैभव मानणारा तो नारायण किंवा तो नारायण किंवा विष्णुदेव हाच सर्वत्र स्पर्शगंध रुची दर्शन श्रवण अवघा भरला नारायण नुरे मुळी आता अधिक उणे पण केवळ सारा नारायण. म्हणून नारायण म्हणजे आत्मा, नारायण म्हणजे परमात्मा, तर नारायण म्हणजे ब्रह्मप्रकाश हेच ज्याचं वैभव आहे असा तो देव नारायण. हाच स्पष्टपणे सांगायचं म्हणजे त्वचेमध्ये स्पर्श रूपाने, नाकामध्ये गंध रूपाने, जिभेमध्ये चव रूपाने किंवा रुची रूपाने, डोळ्यामध्ये दृश्य रूपाने किंवा दर्शन रूपाने आणि कानामध्ये श्रवण म्हणजे नाद किंवा ध्वनी रूपाने भरून राहिलेला आहे. तेव्हा स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण अवघा भरला नारायण नुरे मुळी आता अधिक उणे पण केवळ सारा नारायण. म्हणून पाठच्या काव्यातील सर्वांतरी देव सदाशिव आहे ही जशी ज्ञानाची खूण आहे, तशीच नुरे मुळी आता अधिक उणे पण केवळ सारा नारायण ही ज्ञानाची किंवा सदसत विवेकाची खूण आहे. संजीवनी गाथेत परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद अभंग क्रमांक 131 पान 70 वर काय म्हणतात ते पहा. आम्हा रात्रंदिन हरीचे चिंतन, हरी पायी मन स्थिरावले, आता अंतर्वाय हरीचे दर्शन, झाले त्रिभुवन हरी रूप, देखता चरण गेले मी तू पण, संसाराचे भान हरपले, ध्येय ध्याता ध्यान होऊनी आपण, खेळे नारायण स्वामी म्हणे. म्हणजे ध्येय ध्याता आणि ध्यान ही त्रिपुटी म्हणजे केवळ अवघा विष्णू झाला, नारायण झाला. हे ते ज्ञानदृष्टीचे लक्षण आहे. जसं स्पर्शगंध मध्ये म्हटलेलं आहे, नुरे मुयता अधिक उणे पण केवळ सारा नारायण, हे जसे ज्ञानदृष्टीचे दर्शन आहे. किंवा देव नाही ऐशी जागा कोठे ऐशी, येथे जे म्हटलेलं आहे सर्वांतरी देव सदाशिव आहे, सर्वांच्या हृदयात सदाशिव आहे. सर्व ज्ञानेंद्रियात केवळ ब्रह्म आत्मा परमात्मा नारायण म्हणलेला आहे. किंवा ध्येय ध्याता ध्यान होऊनी, ध्येय ध्याता ध्यानी त्रिपुटी नष्ट आली आणि सर्वत्र नारायण खेळतो असं जे स्वामी स्वरूपानंद म्हणतात. या तीनही ज्ञानाच्या खुणा जेथे जागे आहेत अशा ज्ञान खुणा बघायला तर हे 3 प्रकारे एकच ज्ञान आहे. परमेश्वरी ज्ञान जिथे जागृत आहे, नारायण म्हणजे आत्मा परमात्मा किंवा किंवा ब्रह्मप्रकाश हेच ज्याचं वैभव असा जो देव दिव्यत्व जिथे जागा आहे तेथे आणि तेथे केवळ तो माणूस ज्ञानी आहे, तो माणूस डोळस आहे. आणि ज्ञानी माणसासाठी, डोळस माणसासाठी सर्वत्र केवळ सारा नारायण, सर्वत्र केवळ प्रभू आणि प्रभू सत्ताच असते. आणि जिथे प्रभू आणि प्रभू सत्ता आहे तिथे केवळ आणि केवळ आनंदच असणार. तिथे दुःखाचा कणभर सुद्धा मिळणार नाही. तिथे आनंदाचे मळे आहेत आणि दुःख कुठे सापडत नाही. अशी ही दैवी ईश्वरी जगरूपी सत्ता ज्याला कळली तोच खरा ज्ञानी, तोच खरा डोळस. आणि ज्ञानी आणि डोळसासाठी हे जग आनंद भुवन आहे आणि अज्ञानी माणसासाठी हे जग बंदीशाळेसारखं दुःखपूर्ण आहे. किंवा हे जग अंधयासारखं अंधार वाट म्हणजे कधीच अंधार न संपणाऱ्या वाटेसारखं आहे. तर सज्जन श्रोते लक्षात घ्या की परमेश्वराचं ज्ञान हाच तो डोळसपणा, हेच ते सदसत विवेक बुद्धी जागृत असल्याचं लक्षण. आणि असं ज्ञान, असा डोळसपणा जिथे आहे त्याच्यासाठी हे जग म्हणजे केवळ आणि केवळ अभ्यास, शोध, बोध, प्रबोध, आत्मज्ञान, सदसत विवेक मिळण्याचं केवळ आणि केवळ हे एकमेव ठिकाण आहे. आणि या ठिकाणी जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा या ठिकाणाचा पुरेपूर लाभ जर आपण घेतला तरच खऱ्या अर्थाने आपण ज्ञानी ठरतो, डोळस ठरतो. आणि अशा ज्ञानी माणसासाठी, अशा डोळस माणसासाठी केवळ सारा नारायण, इथे केवळ आणि केवळ प्रभू आणि प्रभू सत्ता आहे. येथे केवळ आणि केवळ चैतन्य सत्ता आहे. आणि तुम्ही आम्ही जे दिसतो ते प्रतिबिंबात्मक हे जे जग आहे, हे प्रतिबिंबात्मक जग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती प्रातिभिक सत्ता आहे. तो एक तऱ्हेचा देखावा आहे. जगरूपी माया कळणं याचा अर्थच
प्रातिविक सत्ता ही खोटी आहे कळणं आणि ही जगरूपी मायाचा प्रातिविक सत्ता खोटी आहे कळणं, याचा अर्थच केवळ सारा नारायण, सर्वत्र आत्मतत्व, परमात्मतत्व, नारायण तत्व, सदाशिव तत्व म्हणजे केवळ आणि केवळ सर्वत्र जन्म मरणातीत असलेला ब्रह्मप्रकाश व्यापून उरलेला आहे कळणं. आणि हे ज्याला कळतं तो डळस असतो, तो ज्ञानी असतो. त्याच्यासाठी जग हे खऱ्या अर्थाने आनंद वनभुवन असते. अस्तु, धन्यवाद. आपण या निरूपणाचा नीट अभ्यास करावा आणि आपण सदा सर्वदा आनंदी असावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आजचं हे निरूपण केवळ सारा नारायण येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.